कोकणची लोककला म्हणजे नमन आणि ही लोककला जपण्याचं काम आजही ग्रामीण भागात होतं आहे. आज आपण आलो आहोत मिरजोळे गावात आणि कालिका कला क्रीडा मंडळ मिरजोळे यांच्या वतीनं हनुमान जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन केलं आहे. आज या ठिकाणी एक अनोखी स्पर्धा इथं पाहायला मिळणार आहे, राम रावण नृत्य स्पर्धा. आणि ही नृत्य स्पर्धा कशी होणार आहे हे आपण गावातील गावकरी आहेत, मानकरी आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत साहेब. नेमकी ही स्पर्धा कशी आहे, काय सांगाल त्याबद्दल? नमस्कार. ही जी स्पर्धा आहे ती कालिका कला क्रीडा मंडळ मिरजोळे आज 42 वर्ष झाली आम्ही हा हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करतो आहे. मिरजोळ्या गावामध्ये हा उत्सव साजरा करत असताना नेहमीच आम्ही कबड्डी स्पर्धा, त्याचप्रमाणे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम घेतो, लहान मुलांसाठी कार्यक्रम घेतो, जेणेकरून मुलांनासुद्धा काही याच्यातून उद्बोधक अशी हे मिळतील त्यांना. त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम ह्या वर्षी आम्ही हनुमान प्रीमियर लीग HPL ही कबड्डी स्पर्धा तालुकास्तरीय आयोजित केली होती. त्याच्यामध्ये आम्ही संघ वगैरे असे बाहेरून बोलवले होते. त्याच्यामध्ये 3 दिवस स्पर्धा आमची चांगली झाली आणि आज आम्ही ही राम रावण स्पर्धा आम्ही आज इथे आज घेत आहोत. त्यासाठी 4-5 संघांनी आज भाग घेतलेला आहे. पण ह्या राम रावण स्पर्धा आयोजित करण्यामागचा एक मुख्य हेतू असा आहे की मुळातच ही हनुमान जयंती हा उत्सव आम्ही साजरा करतो. म्हणजे हनुमंताने जी रामायणाच्या वेळेला जे श्रीराम प्रभूंना जी सीता सुटका करण्यासाठी किंवा जे रावणाचा वध होण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये रावणचा वध हा कसा केला जातो यासाठी लोकांना हा समजला पाहिजे. आणि याच्यामध्ये मुख्य म्हणजे ही नमन स्पर्धा आणि नमन लोककला नृत्य हे लोप पावत चाललेलं आहे. तर कुठेतरी याचा सर्वांना म्हणजे लोकांना सर्वांना ती लोप पावत चाललेली कला कुठेतरी पुन्हा निर्माण होऊन चांगल्या प्रकारे लोकांना ही प्रचलित होईल असा ह्या पाठीमागचा हेतू आहे. लोपचा होत चाललेली ही लोककला आहे ती जतन राहावी, त्याचं पुन्हा हे लोकांपर्यंत पोहोचत राहावं. कारण नमन म्हटलं की ही कोकणची पारंपरिक कला म्हणून ओळखली जाते. आज जगभरात लोक हे नमन पाहायला येतात, त्यांना उत्सुकता असते. काय सांगाल आपण? जुन्या पिढीमधले सगळे जे लोक होते हे लोक जुन्या काळाच्या पद्धतीनं उत्तम प्रकारचं नमन करत होते. त्या मधल्या कालावधीमध्ये ते नमन बऱ्यापैकी कमी प्रमाणात होत चाललं होतं. पण आता ही जी नवीन पिढी आहे ह्या नवीन पिढीनं परत उत्साहानं विविध अंगानं विविध रंगानं अशा प्रकारचं नमन हे सादर करण्यासाठी त्यांनी उत्तम प्रयत्न केलेले आहेत. आणि हे आमच्या लक्ष्मीकांत वाडीमधली ही जी आत्ता रावण स्पर्धा आहे ही खरोखरच म्हणजे एक नवीन त्यांनी आमच्या समस्त ग्रामस्थांनी नवीन एक प्रकार ग्रामस्थांना तो बघायला मिळेल की रावण काय असतं किंवा काय होतं. तर या दृष्टीनं आमच्या वाडीच्या संपूर्ण ग्रामस्थांनी हे नवीन प्रयत्न केलेला आहे. एक नवीन प्रयत्न घेऊन आपण सर्व ग्रामस्थ इथं आल्यात. काय सांगाल आपण? नवीन आम्ही म्हणजे आता हा 40 वर्षाचा जो कार्यक्रम आहे, 40 वर्ष हे कार्यक्रम आम्ही इथे करतो आणि हा प्रथमच असा रावण स्पर्धेचा कार्यक्रम इथे आम्ही सादर करतो आहे. त्याबद्दल लोकांनी चांगल्या तऱ्हेने इथं प्रतिसाद दिलेला आहे. बहुसंख्य लोक इथे ह्या स्पर्धा बघायला आलेले आहेत. त्याबद्दल मी ह्या स्पर्धेवाल्यांचं किंवा सर्वांचे आभार मानतो. एक अनोखी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राम रावण नृत्य कसं होणार आहे हे अगदी थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. गणपती देवा माझ्या गावीचा रे, गावीचा गणपती देवा, गावीचा रे, गावीचा गणपती देवा, माझ्या गावीचा रे, गावीचा गणपती देवा, माझ्या गावीचा रे.
पाचवी बक्षीस चौथा मधला
असे गावकार या ठिकाणी आपल्याला हा कार्यक्रम करताना पाहायला मिळत आहेत. शेवटचं 1 मिनिट शिल्लक आहे. शेवटचं 1 मिनिट. मित्रांनो
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.